आणि आता पाहूयात कोरोना संदर्भातील बातम्या। देशात गेल्या 24 तासात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची उच्चांकी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 68,020 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 32,231 जणांनी कोरोनावर मात केली आहे। कोरोनामुळे काल 291 जणांचा मृत्यूही झालाय। त्यामुळे देशातील वाढती रुग्णसंख्या आता चिंतेचा विषय बनली आहे। थेट जाऊया नागपुरात। नागपूरमध्ये धुलीवंदनाच्या निमित्ताने कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत। शहरात ठिकठिकाणी संचारबंदी लावण्यात आली असून पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवलाय। संचारबंदीमुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येते। गेल्या 24 तासात नागपुरात 58 रुग्णांचा मृत्यू झाला असून 3,970 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली। तर नागपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। आज होळी निमित्त नागपूरमध्ये संचारबंदी आहे आणि आपण जर का थेट दृश्य बघितलं तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे नागपूरमध्ये जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त आहे। जे विनाकारण रस्त्यावर फिरतात त्यांची कसून चौकशी केली जाते, कारण की ज्या प्रकारे कोरोनाचा प्रकोप नागपूरमध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे। जर का तुम्ही थेट दृश्यामध्ये बघितलं तर हे SRPFचं पथक आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करत आहे। आणि महत्त्वाचा विषय आहे की हे अशा प्रकारचा बंदोबस्त शहरात जागोजागी तुम्हाला पाहायला मिळतात। नागपूरचे जे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तसे सूचना केल्या या सर्व पोलिसांना, अधिकाऱ्यांना, कारण की एक वेगळा रक्तरंजित इतिहास नागपूरचा राहिला। त्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की कोरोनाचा जो प्रकोप देखील पाहायला मिळते, कारण की मागच्या 24 तासाचा जर काय विचार करायचा झाला तर 3,970 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले। 58 रुग्णांचा मृत्यू झालेला। सातत्याने नागपूरमध्ये मृत्यूचं जे संक्रमण आहे किंवा मृत्यूचा जो दर आहे तो सातत्याने वाढताना दिसत आहे। त्या पार्श्वभूमीवर हा चोख बंदोबस्त नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। काही पोलीस अधिकारी आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। कशा प्रकारच्या सूचना आहे वरिष्ठांकडून तुम्हाला? माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि सूचनेनुसार नागपूर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स आणि पेट्रोलिंग पार्टीसुद्धा लागण्यात आलेल्या आहे। आम्ही वाहतूक विभागातर्फे इथे नाकाबंदी करीत असताना जी लोक विनाकारण आम्हाला फिरताना आढळत आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करीत आहात। त्यांना आम्ही चौकशी करतो, ते कुठे जात आहे, काय जात आहे। अगर कोणी दवाखान्यात जात असतील तर आपण त्यांना रिलीफ देतोय, म्हणजे विनाकारण फिरताना मिळून येतं त्यांच्यावर आपण कारवाई करतोय। नेहमी धुलीवंदनच्या दिवशी ड्रंक अँड ड्राईव्हची मोठी ड्राईव्ह असते, तपासणी केली जाते, यावेळेस ते होताना दिसत नाही, काय कारण आहे? कोरोना महामारीमुळे जे आमचं डिव्हाइस आहे ते डिव्हाइसांमध्ये चेक करताना आपल्याला त्याला फुकावं लागतं आणि त्यामुळे कोरोना ह्या महामारीचं संक्रमण होऊ शकतं। त्यामुळे हा कारवाई सध्या बंद आहे। तर आपण बघू शकतो की नागपूरमध्ये कडक अशी संचारबंदी आहे, पोलिसांचा जागोजागी बंदोबस्त आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील लोंढेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। तर गडचिरोलीमधून एक ब्रेकिंग न्यूज येते। गडचिरोलीच्या खोब्रा मेंढा जंगलात 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलेलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून C60च्या जवानांनी परिसरामध्ये अभियान राबवलं होतं। त्या अभियानाला आज मोठं यश मिळतंय। जवानांनी नक्षलवाद्यांचं संपूर्ण शिबिर उद्ध्वस्त केल्याचं देखील कळत आहे। तर मृत नक्षलवाद्यांमध्ये 2 महिला आणि 3 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, काय अधिक माहिती मिळते? गडचिरोली जिल्ह्यात हा जो कुरखेडा कोरची तालुक्याच्या सीमेवर टिपागड पहाडी परिसर आहे, या भागात गेल्या 3 दिवसांपासून माओवाद्यांचं मोठं लोकेशन होतं। SP अंकित गोयल यांनी त्या भागात ॲडिशनल SP मनीष कलवानी यांच्या नेतृत्वात C60 कमांडो रवाना केले होते। परवा 3दा त्या ठिकाणी फायरिंग झाली। त्या एन्काउंटरमध्ये माओवाद्यांचं एक शिबिर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं होतं। त्या ठिकाणी माओवाद्यांचा कंपनी दलम आणि लोकल कुरखेडा दलम, टिपागड दलम होतं आणि 70 पेक्षा जास्त माओवादी होते। काही शस्त्रसामग्री सुद्धा त्या ठिकाणी सापडली होती। त्यानंतर ही पथकं सुरक्षित परतल्यानंतर दुसरी पथकं त्या भागात रवाना करण्यात आली होती। त्यांचं काल रात्रीपासून या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। आज सकाळी या C60 कमांडो जवानांसोबत माओवाद्यांची चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 5 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात C60 कमांडो जवानांना यश मिळालेलं आहे। त्यामध्ये 2 महिला माओवादी आणि 3 पुरुष माओवादी आहेत। एकूण यांची ओळख अजून पटलेली नाही आहे। 3 बंदुका सापडलेल्या आहेत। या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे या भागात छत्तीसगडची सीमा सुद्धा काही किलोमीटर अंतरावर लागून आहे। त्यामुळे माओवादी आणखी काही या ठिकाणी बॉर्डर क्रॉस करून छत्तीसगड गेले आहेत का या दृष्टीनं चाचपणी सुरू आहे। घनदाट जंगल आणि मोठा पहाडी असलेला हा भाग आहे, त्यामुळे आपल्याला अपडेट नक्कीच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय गडचिरोलीच्या खोब्रा मेंढा जंगलामध्ये 5 नक्षलवाद्यांना आपल्या जवानांनी कंठस्नान घातलंय।